क्रिएशनल डिझाईन पॅटर्न, आता त्यामध्ये आपण आहे ना आज हा बघणार आहे बिल्डर डिझाईन पॅटर्न. याच्यामध्ये काय, बिल्डरमध्ये पण काय आहे की आपण ऑब्जेक्टच तयार करतोय. आता तुम्ही बिल्डरची जर डेफिनेशन बघितलं, बिल्डर इज अ क्रिएशनल डिझाईन पॅटर्न दॅट लेट्स यू कन्स्ट्रक्ट द कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट स्टेप बाय स्टेप, and these patterns allow to produce the different types and representation of the object using the same constructed code. म्हणजे आपण सेम कोड पासून ना वेगवेगळे, लेट्स से की ऑलरेडी एक बिल्डर पॅटर्न कधी यूज करायचा, ज्या वेळेला ना की क्लासचं स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स असेल आणि त्याच्यापासून जर आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल अशा कॉम्प्लेक्स क्लासचा, तर त्याच्यासाठी डायरेक्टली कन्स्ट्रक्टर किंवा हे ते यूज करण्यापेक्षा बिल्डर पॅटर्न यूज करायचा जर कॉम्प्लेक्स क्लास असेल तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी. कारण काय असतं, कॉम्प्लेक्स क्लासमध्ये मल्टिपल प्रॉपर्टीज असतात, मल्टिपल डिपेंडन्सीज असतात, आणि मग ज्यावेळेला आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असतो आपल्याला काय करावं लागतं, डिपेंडन्सीचा पण ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो, आणि मग ऍक्च्युअल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, किंवा मल्टिपल प्रॉपर्टीज असेल आणि सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला प्रत्येक वेळी मिळणार नसतील ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी, तर इन्स्टेड ऑफ सिम्पल क्लास मग बिल्डर पॅटर्न यूज करायचा त्या क्लासमध्ये. ठीक आहे. आणि हे बिल्डर पॅटर्न मध्ये लेट्स से इन फ्युचर जर नवीन जरी आपल्याला काही हे करायचे असेल, काय म्हणतात, नवीन प्रॉपर्टी जरी ऍड करायची असेल त्या क्लासमध्ये, तरी पण आहे ना बिल्डर पॅटर्न थ्रू खूप इझी असतं नवीन प्रॉपर्टी ऍड करून पण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणं. तर मग हे बिल्डर पॅटर्न मध्ये काय करतो आपण, ऑब्जेक्ट ज्या वेळेला बिल्ड होणार आहे, हा इथं जर फायनली बघितलं एक रोबोट बिल्ड होतोय शेवटी, तो काय स्टेप वाईज बिल्ड होतोय. तो एक बघा, पहिल्यांदा तो स्क्वेअर तयार करतोय, मग हात तयार करतोय, मग त्याला डोकं ऍड करतोय, मग स्टेप वाईज प्रोसेस करतोय, आणि मग त्यानंतर फायनली छोट्या छोट्या स्टेप्स नंतर एक ऑब्जेक्ट तयार होतोय. ठीक आहे. तो पूर्ण ऑब्जेक्टला डायरेक्ट कन्स्ट्रक्ट नाही करत, स्टेप वाईज कन्स्ट्रक्ट करतो, म्हणून याला बिल्डर पॅटर्न म्हणतात. इथं काय म्हटलं, इमॅजिन अ कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट दॅट रिक्वायर्स द लॅबोरियस स्टेप बाय स्टेप इनिशियलायझेशन फॉर ऑफ मेनी फील्ड्स अँड नेस्टेड ऑब्जेक्ट्स. Such initialization code is usually buried inside the monstrous constructor with lots of parameter or even worse scattered all over the client code. म्हणजे यांनी काय सांगितलं, ज्या वेळेला तुला मल्टिपल प्रॉपर्टीज आहे आणि त्याचा जर तुला क्लासचा जर ऑब्जेक्ट बनवायचा असेल, तर त्यावेळेला आपण काय करतो, खूप मोठा कन्स्ट्रक्टर लिहितो, मॉन्स्ट्रस कन्स्ट्रक्टर, जिथं काय करेल आपण सगळ्या प्रॉपर्टी इनिशियलाइज करल आणि मग तो ऑब्जेक्ट क्रिएट करू त्या क्लासचा. तर असं जर काही सिनॅरिओ असेल, कॉम्प्लेक्स क्लास असेल, तर तिथं नॉर्मल क्लासच्या जागी आपण काय करणार आहे, बिल्डर पॅटर्न यूज करणार आहे. आता सिम्पल एक्झाम्पल जर झालं तर बघ, हाऊस, नॉर्मल हाऊस पण म्हणजे काय आहे की, आता बघ हे 5 वेगवेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट क्रिएट झालेत, हे हाऊसचेच 5 वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट झाले. याच्यामध्ये काय, एक सिम्पल हाऊस आहे, दुसऱ्यामध्ये काय आहे की हाऊस विथ गॅरेज आहे, एक गॅरेज ऍड केलेलं आहे, तिसऱ्यामध्ये काय हाऊस विथ फॅन्सी स्टॅच्यूज आहे, याच्यामध्ये स्टॅच्यू ऍड केलेले आहेत, त्यानंतर चौथ्यामध्ये काय हाऊस विथ गार्डन, आणि पाचव्यामध्ये काय हाऊस विथ स्विमिंग पूल. आता हे फक्त मेन ऑब्जेक्ट काय, मेन जे कंपल्सरी पॅरामीटर काय, हाऊस असलं पाहिजे, आणि बाकीचे जे पॅरामीटर्स आहे, गॅरेज किंवा स्टॅच्यू किंवा गार्डन किंवा स्विमिंग पूल, दीज आर द ऑप्शनल पॅरामीटर. ते तुम्हाला प्रत्येक वेळी लागल किंवा नाही लागल, डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट. करेक्ट. तर त्यावेळेला आपल्याला हे पॅरामीटर्स यूज करावं लागतील. मग असा ज्या वेळेला सिनॅरिओ असेल की जिथं काय की तुम्हाला मेन गोष्ट जी आहे ना, कंपल्सरी जे पॅरामीटर्स आहेत त्या ऑब्जेक्टचा क्लास क्रिएट करण्यासाठी, ते तर लागणारच आहे, आणि ते सोडून वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळे पॅरामीटर्स तुम्ही पास करणार आहे, जेणेकरून आपल्याला त्या टाईपचा ऑब्जेक्ट क्रिएट करता येईल. हाऊस विथ स्विमिंग पूल वेगळा, हाऊस विथ गार्डन वेगळा. ठीक आहे. तर असं जर म्हणजे इथं जर तुम्ही जर सगळेच जर पॅरामीटर इनिशियलाइज करायला गेले तर किती कॉम्प्लिकेटेड होईल हा ऑब्जेक्ट. याच्यामध्ये तुम्हाला गॅरेज पण ऍड करावं लागेल, स्टॅच्यू पण करावं लागतील, गार्डन पण करावं लागतील, स्विमिंग पूल पण करावं लागतील, ऑल दो दॅट रिक्वायरमेंट नसेल. म्हणजे लेट्स से की आपल्याला गार्डनवाला ऑब्जेक्ट पाहिजे, पण जर आपण बिल्डर पॅटर्न नाही यूज केला तर आपल्याला सगळे पॅरामीटर यूज करावं लागतील, गॅरेजवाला पण, स्टॅच्यूवाला पण, स्विमिंग पूलवाला पण, आणि नॉर्मल हाऊस तर यूज करावाच लागेल अलॉंग विथ गार्डन. तर त्यावेळेला आपल्याला आहे ना, म्हणजे नॉर्मल ज्या वेळेला आपल्याला रिक्वायरमेंट पण नाही येत अशा ऑब्जेक्टची, तरी पण आपल्याला बाकी पॅरामीटर्स यूज करावं लागतात जर आपण नॉर्मल क्लास लिहिला तर. पण जर आपण इन्स्टेड ऑफ नॉर्मल क्लास आपण जर बिल्डर पॅटर्न लिहिला, तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. जी कंपल्सरी गोष्ट आहे, जी हाऊस इज इम्पॉर्टंट, ते आपल्याला करावं लागतील अलॉंग विथ जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ठीक आहे. हे कळलं, हे खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे, हे जर कळलं तर बिल्डर पॅटर्न खूप सोपं आहे. म्हणजे फक्त आपण एक्सटेंड करतोय ना तो जो मेन ऑब्जेक्टला, हा, थोडक्यात. मग एक्सटेंड नाही म्हणता येणार. आपण हा. म्हणजे काय करू ना, म्हणजे एक असं म्हणू शकतो की कंपल्सरी अँड द ऑप्शनल पॅरामीटर. हाऊस बिल्ड करायला हाऊसचे पॅरामीटर कंपल्सरी, बाकीचे पॅरामीटर ऑप्शनल आहेत.
हा तेच म्हणजे बाकीचे जसे स्विमिंग पूल आलं, गॅरेज आलं, स्टॅच्यूज आलं, हा ते आपण अलॉंग विथ हाऊस आपण ते घेतोय म्हणजे ते आपल्याला घेणार आहे. पाहिजे करेक्ट. त्या हिशोबाने. करेक्ट. आता तू जर हा जर कन्स्ट्रक्टर बघितला ना, इथं बघ त्यांनी काय केलंय, हाऊस मध्ये काय विंडो, डोअर्स आणि रूम्स दीज आर द कंपल्सरी. त्याच्यानंतर हॅज गॅरेज, हॅज स्विमिंग पूल, हॅज स्टॅच्यूज आणि हॅज गार्डन, हे पॅरामीटर्स काय ते सगळे ऑप्शनल आहेत. असेल तर ट्रू पाठवणार, नसेल तर आपण नल पाठवणार. हे आपल्याला नॉर्मल जर आपण विदाऊट बिल्डर पॅटर्न जर केलं तर आपल्याला असं करावं लागेल, एक मोठा कन्स्ट्रक्टर लिहावा लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पॅरामीटर पास करावं लागतील आणि जिथं जिथं गरज आहे तिथं ट्रू पास करावं लागेल आणि बाकीला नल पास करावं लागेल. पण हे काय, हे प्रोग्रामिंग असं हे चुकीचं आहे. हे ज्या वेळेला म्हणजे जर सपोज कुणी जर नवीन जर तू स्वतः डेव्हलप आत्ता केलं तर तुला आत्ता कळेल, पण इन फ्युचर ज्या वेळेला तू परत कोड चेक करायला जाशील किंवा दुसरं कुणी कोड तुझा चेक करायला, त्यावेळेला त्याला कळणार नाही की हे ऍक्च्युली हे नल 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 का पास केलेत. तर त्यावेळेला परत त्याला कन्स्ट्रक्टर, ऍक्च्युअल कन्स्ट्रक्टर जाऊन चेक करावं लागेल, अच्छा इथं हॅज गार्डन, हॅज स्विमिंग पूल, नसेल तर आपण नल पास करतोय आणि असेल तर आपण ट्रू पास करतोय. सो दॅट इज मतलब मेंटेनन्ससाठी खूप डिफिकल्ट आहे कोड आणि काय म्हणतात रिडेबिलिटी पण कमी होती आणि युजर फ्रेंडली नाही आहे हा कोड. तर त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन इज बिल्डर पॅटर्न. बिल्डर पॅटर्न मध्ये काय करतो आपण, ऑब्जेक्ट जो कन्स्ट्रक्ट करतो तो वेगवेगळ्या प्रॉपर्टीज नुसार कन्स्ट्रक्ट करतो. आता इथं बघ, इथं डायरेक्ट कम्प्लीट ऑब्जेक्ट कधीच क्रिएट केला जात नाही बिल्डर पॅटर्न मध्ये. डायरेक्टली आपण ऑब्जेक्ट नाही क्रिएट करत, स्टेप वाईज ऑब्जेक्ट क्रिएट करतो. पहिले आपण भिंती तयार करणार, मग आपण विंडो तयार करणार, मग आपण दरवाजा तयार करणार, मग आपण रूफ तयार करणार आणि मग आपण गार्डन किंवा हे बाकीच्या गोष्टी तयार करणार आणि शेवटी जो गेट रिझल्ट वाला जो असेल तिथं ऍक्च्युअल हाऊस तयार होईल आपल्याला. तुम्ही आता हे हा जर बिल्डर पॅटर्नचा जर हा बघितला क्लास, तिथं बघ हाऊस बिल्डर आहे, त्याच्यामध्ये पहिलं काय बिल्ड वॉल्स नावाची मेथड आहे, त्यानंतर बिल्ड डोअर्स आहे, बिल्ड विंडोज आहे, बिल्ड रूफ आहे, देन बिल्ड गॅरेज आणि देन बिल्ड रिझल्ट. कारण का, तर आपल्याला इथं काय पाहिजे होतं ना, अशाच बाकीच्या मेथड असतील, बिल्ड गार्डन पण असेल, बिल्ड स्टॅच्यूज असेल. आता मग ज्यावेळेला ऑब्जेक्ट बनवायचा आहे तुला, लेट्स से मला प्लेन ऑब्जेक्ट बनवायचा आहे जिथं मला बाकीचे काहीच नकोय, मला फक्त वॉल, डोअर्स आणि रूफ पाहिजे आणि विंडो पाहिजे, तर मी काय करणार, ह्या फक्त चारच मेथड यूज करणार वरच्या, बिल्ड वॉल्स, बिल्ड डोअर्स, बिल्ड विंडोज, बिल्ड रूफ. त्यांनी मला ऑब्जेक्ट मिळेल. ज्या वेळेला मला एक्स्ट्रा पाहिजे, बिल्ड गॅरेज पाहिजे, मी बिल्ड गॅरेज पण ऍड करेल, एक आणखी मेथड कॉल करेल जी असेल बिल्ड गॅरेज. आणि हा मग ज्या वेळेला गेट रिझल्ट नावाची जी मेथड असेल तिथनं मला ऍक्च्युअल ऑब्जेक्ट रिटर्न होईल. आता जर मला नवीन ऑब्जेक्ट पाहिजे असेल जिथं स्टॅच्यूज पाहिजे, मी काय करेल, पहिल्या चार मेथड यूज करेल आणि गेट स्टॅच्यू यूज करेल. मी बिल्ड गॅरेज वाली यूज नाही करणार त्यावेळेला, कारण मला काय पाहिजे, बिल्ड गॅरेज नकोच आहे मला, फक्त आता कुठला ऑब्जेक्ट पाहिजे, स्टॅच्यूचा ऑब्जेक्ट पाहिजे. राईट. मग हे हा बिल्डर पॅटर्न मध्ये हा बेनिफिट आहे की स्टेप वाईज तो ऑब्जेक्ट फॉर्म करतो आणि गेट रिझल्ट नावाची जी मेथड असती ती ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला रिटर्न करते. तुम्ही फक्त बिल्ड वॉल्स जर केलं तर तिथनं तुम्हाला डायरेक्ट ऍक्च्युअल ऑब्जेक्ट नाही रिटर्न होणार. तर फायनल जो रिझल्ट रिटर्न होईल तो गेट रिझल्ट नावाची जी मेथड आहे तिथनं आपल्याला रिटर्न होणार आहे. मग वाय बिल्डर पॅटर्न, बिल्डर पॅटर्नची गरज काय, टू क्रिएट अ ऑब्जेक्ट आयदर वी कॅन यूज अ कन्स्ट्रक्टर, आपण काय करू शकतो, कन्स्ट्रक्टर यूज करू शकतो. डिफिकल्ट व्हेन मल्टिपल पॅरामीटर्स अँड बॅड आयडिया फॉर द कंपल्सरी अँड द ऑप्शनल पॅरामीटर्स. राईट. आपण नॉर्मल जर डायरेक्ट कन्स्ट्रक्टर यूज केला तर आपण म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आयदर काय यूज करू शकतो, कन्स्ट्रक्टर यूज करू शकतो किंवा सेटर मेथड्स यूज करू शकतो. ठीक आहे. बट जर कन्स्ट्रक्टर जर यूज केला तर कन्स्ट्रक्टर मध्ये काय मल्टिपल पॅरामीटर्स असतात, कंपल्सरी आणि ऑप्शनल पॅरामीटर आपण डिवाइड नाही करू शकणार, त्यामुळे ते प्रोग्रामिंग चुकीचं आहे. मग दुसरा यूज काय करू शकतो, तू नॉर्मल सेटर मेथड्स पण लिहू शकतो. सेटर मेथड्स लिहायच्या प्रत्येक पॅरामीटरला आणि त्या सेटर मेथड्स यूज करून ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. म्हणजे लेट्स से मला हाऊसचा जर ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर मी वॉलसाठी सेटर मेथड लिहिल, विंडोसाठी सेटर मेथड लिहिल, रूफसाठी लिहिल आणि सगळ्यांच्या सेटर मेथड मधून पॅरामीटर सेट करेल आणि मग तो शेवटी फायनल तो ऑब्जेक्ट यूज करेल मी. तसं पण करू शकतो. बट मल्टी थ्रेडिंग एन्व्हायरमेंट ज्या वेळेला असतं त्यावेळेला ही सेटर मेथड पण गुड अप्रोच नसतं, कारण का तर मल्टिपल जर थ्रेड जर सेटर मेथड मध्ये जर गेले तर ते काय त्याला तुमचं जे सेटर मेथडचं जे लॉजिक आहे तेच चेंज होऊन जाईल मल्टिपल थ्रेड्सनी. त्यामुळे ते मल्टी थ्रेडिंगच्या सिनॅरिओमध्ये ते नसतं आणि फ्लेक्झिबल पण नाही आहे आणि एक्सटेन्सिबल पण नाही आहे. नवीन पॅरामीटर ऍड करायचे असेल तर ते बेनिफिट नाही आहे याच्यामध्ये. मग बिल्डर मेथडमध्ये काय आहे, बिल्डर मेथडमध्ये वी जस्ट नीड टू ऍड वन मेथड. जर आपल्याला नवीन प्रॉपर्टी ऍड करायची असेल, लेट्स से आपल्याला आपण बिल्ड स्टॅच्यू वाला आहे किंवा बिल्ड स्विमिंग पूल वाला आहे, तर आपल्याला लेट्स से अजून एक आहे ना अजून एक पॅरामीटर जर नवीन टाईपचा ऑब्जेक्ट पास करायचा, म्हणजे नवीन टाईपचा ऑब्जेक्ट जर क्रिएट करायचा असेल आणि त्या क्लासमध्ये जर नवीन पॅरामीटर जर ऍड करायचा असेल तर आपल्याला फक्त एक मेथड ऍड करावं लागेल, बिल्ड विथ समथिंग.
म्हणजे जसं आपण स्टॅच्यू केला, स्विमिंग पूल केला, अजून एक नवीन टाईपची प्रॉपर्टी असेल, त्या प्रॉपर्टी थ्रू मला घर बिल्ड करून द्या. तर ते खूप इझी आहे बिल्डर पॅटर्नमध्ये, की फक्त एक नवीन मेथड ऍड करा आणि इवन ते सगळे काय इम्युटेबल प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या आपण ज्या ऍड करतोय त्या. आणि थ्रेडिंग, मल्टी थ्रेडिंगनी पण त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. इथं ना बिल्डर पॅटर्न यूज केलाय. इथं काय केलेलं आहे बघ. आता ज्या वेळेला आहे ना, आता हा जो क्लास आहे स्टुडंट नावाचा, त्यामध्ये काय 3 फील्ड आहेत, आयडी, नेम आणि ऍड्रेस. ठीक आहे. आता आयडी, नेम आणि ऍड्रेस आहेत, हे 3 पॅरामीटर आहेत. तर आपण बिल्डर पॅटर्न मध्ये काय करणार आहे, सिम्पल बिल्डर पॅटर्न मध्ये ना सेट मेथड लिहायच्या तिन्हीच्या. बट सेट मेथडला काय करायचं, आपण नॉर्मली आधी काय करायचो, सेटर मेथडला फक्त एवढंच लिहायचो, आपण रिटर्न काही करत नव्हतो. पण बिल्डर पॅटर्न मध्ये प्रत्येक सेटर मेथड जी आपण लिहितो प्रत्येक पॅरामीटरसाठी, ती त्याच क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. आपण नॉर्मल सेटर मेथड कशी लिहिली असती, सेट नेम लिहिली असती, स्ट्रिंग नेम पास केलं असतं, पब्लिक वॉइड सेट नेम स्ट्रिंग नेम आणि त्याच्यामध्ये दिस डॉट नेम इक्वल टू नेम केलं असतं, राईट. आता याच्या बिल्डर पॅटर्न मध्ये काय करतात, की प्रत्येक जी पॅरामीटरची जी सेटर मेथड लिहितो ना आपण, त्यामध्ये त्याच टाईपचा ऑब्जेक्ट रिटर्न केला जातो. आता बघ, ही मेथड काय करते, सेट नेम पण काय करते, नेम सेट करते आणि परत जो स्टुडंट क्लास आहे त्याचाच ऑब्जेक्ट रिटर्न करते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघून घ्या, नंतर तुम्ही क्वेश्चन विचारा. त्यानंतर सेट ऍड्रेस पण तेच करतो. त्यानंतर सेट आयडी पण तेच करतो. आयडी सेट करतोय आणि आयडी सेट झाला की त्यानंतर आपण काय करतोय, त्याचं धिस नावाचा ऑब्जेक्ट रिटर्न करतोय. सेट आयडी, सेट नेम, सेट ऍड्रेस. ठीक आहे. आता आपण आहे ना, ज्या वेळेला स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू त्यावेळेला आपण बघ काय करतोय. इथं जर तुम्ही हे बघितलं, हा काय करतो, स्टुडंट डॉट सेट आयडी इथपर्यंत जरी केला तरी तुम्हाला आहे ना स्टुडंटचा ऑब्जेक्ट मिळणार आहे, फक्त सेट आयडी जरी केला तरी. कारण काय करतो, सेट आयडी मेथड पण स्टुडंटचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. पण तुम्हाला आणखी एक पॅरामीटर ऍड करायचं असेल तर याला मेथड चेनिंग म्हणतात. बिल्डर पॅटर्न मध्ये मेथड चेनिंग ऍड करतात. त्या मेथड चेनिंग मध्ये काय करतात, हा जो पहिली जी मेथड ऑब्जेक्ट रिटर्न करेल त्या ऑब्जेक्टवर डॉट सेट नेम, परत सेट नेम पण एक ऑब्जेक्ट रिटर्न करते. जर आपण एवढंच लिहिलं तर त्या ऑब्जेक्टमध्ये काय असेल, सेट आयडी आणि सेट नेम असेल. त्याच्यानंतर सेट नेम पण एक ऑब्जेक्ट रिटर्न करते, त्यावर पण आपण मेथड चेनिंग लावतो, त्याला सेट ऍड्रेस करतोय. म्हणजे हा बिल्डर पॅटर्न मध्ये काय करतो, जर तुम्हाला तिन्ही पॅरामीटर पास करायचे असेल तर तिन्ही पॅरामीटरचे सेट नेम मेथडचं नाव काही पण असेल, सेट नेम आपण केलंय, तुम्हाला जर दुसरं नाव लिहायचं असेल तर ते करू शकतात. आज जसं आपण जे हाऊसचं जे ऑब्जेक्ट बघितलं होतं, बिल्ड स्विमिंग पूल, बिल्ड विथ स्टॅच्यू, असे आपण मेथडचे नाव इथं सेट नेम दिले, सेट नेम, सेट ऍड्रेस, सेट आयडी दिलाय, पण तुम्ही वेगळं नाव पण देऊ शकतात. फक्त अल्टिमेटली तुम्हाला काय करायचंय, त्यातनं ती जी मेथड लिहिणार आहे त्यामधनं ऑब्जेक्ट रिटर्न करता आला पाहिजे. आता लेट्स से की इथं तिन्ही पॅरामीटर यूज केलेत, आयडी पण यूज केला, नेम पण यूज केला, ऍड्रेस पण यूज केला. पण लेट्स से आपल्याला हा तर सिम्पलच ऑब्जेक्ट झाला तसा, इथं बिल्डर पॅटर्न यूज करायची गरज नव्हती कारण 3च प्रॉपर्टी होत्या. बट लेट्स से आपला ऑब्जेक्ट जर कॉम्प्लेक्स असेल तर तुम्हाला काय, जे पॅरामीटर पाहिजेत ना फक्त तेवढ्याच सेट मेथड यूज करा. लेट्स से की आपल्याला फक्त काय पाहिजे, आयडीच पाहिजे, तर मला त्यावेळेला नेम आणि ऍड्रेसची काही घेणं देणं नाहीये, मी फक्त सेट आयडी पास करेल आणि तरी पण मला ऑब्जेक्ट मिळेल. मग आपलं जे हाऊसचं एक्झाम्पल होतं त्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला सुरुवातीचे जे 4 पॅरामीटर आहे ते कंपल्सरी लिहावं लागतील. म्हणजे बिल्ड बिल्ड डोअर, बिल्ड विंडो, बिल्ड रूफ. आणि त्यानंतर जे उरलेले जे पॅरामीटर आहेत त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, लेट्स से सेट गार्डन, सेट स्टॅच्यू अशा मेथड लिहिणार आणि ज्या ऑब्जेक्टसाठी जी मेथड पाहिजे फक्त तीच मेथड कॉल करायची आणि फायनली तो ऑब्जेक्ट रिटर्न करायचा. हे थ्रेडिंगचं एक्झाम्पल आहे ऍक्च्युली, बट नॉर्मल पण तुम्ही कॉल करू शकतात, नॉर्मलमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तर हा बिल्डर पॅटर्न आहे, म्हणजे फक्त हे थ्रेडिंगचं एक्झाम्पल आहे, बट सिम्पल एक्झाम्पल पण असेल. एक मिनिट थांबा. इथं आहे बघा. इथं काय केलंय त्यांनी, एक स्टुडंटचा नॉर्मल एक कन्स्ट्रक्टर आहे जो नॉर्मल, त्याच्यामध्ये काहीच पॅरामीटर नाही आहेत. तो स्टुडंटचा ऑब्जेक्ट घेतला आणि त्या स्टुडंटच्या ऑब्जेक्टवर काय केलं, सेट आयडी, सेट नेम, सेट ऍड्रेस केलं. तसंच दुसऱ्या याच्यावर पण केलं. हे मी काय केलंय, फक्त इथं बिल्डर पॅटर्नच यूज केलेला आहे. हे बघ, मेथड चेनिंग यूज केलंय आणि हा विदाउट थ्रेडिंग आहे. खालचं वाला एक्झाम्पल विथ थ्रेडिंग होता ऍक्च्युली. दिस इज विदाउट मल्टी थ्रेडिंग आणि खालचं वालं विथ मल्टी थ्रेडिंग होतं. मग बिल्डर पॅटर्न ज्या वेळेला इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला आपल्याला मेथड चेनिंग लावणं इम्पॉर्टंट असतं, कारण मेथड चेनिंग शिवाय बिल्डर पॅटर्न तुम्ही करू नाही शकत. जितके पण एक्स्ट्रा जे पॅरामीटर्स आहेत, जेवढे जेवढे पॅरामीटर्स पाहिजे तेवढे सगळे पॅरामीटर आपण मेथड चेनिंगने ऍड करणार. मेथड चेनिंग म्हणजे काय, जे आता आपण बघितलं होतं, ऑब्जेक्ट डॉट सेट नेम
ही एक स्टुडंटचा ऑब्जेक्ट रिटर्न करल, त्याच्यावर परत आपण सेट नेम वाली मेथड कॉल करतोय. ती एक ऑब्जेक्ट रिटर्न करल, त्याच्यावर आपण परत सेट ॲड्रेस कॉल करतोय. म्हणजे ही काय मेथड चेनिंग आहे. सेट नेम, सेट ॲड्रेस, ह्या एक एक मेथड आपण चेन करत जातो. हे बिल्डर पॅटर्न मध्ये यूज करतात. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे बिल्डर पॅटर्न मध्ये आता लेट से तुम्हाला जर नवीन प्रॉपर्टी ऍड करायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. सिम्पली फक्त एक प्रायव्हेट प्रॉपर्टी ऍड करावं लागेल. ऍड्रेसच्या जागी लेट से अजून आपल्याला टेलिफोन नंबर ऍड करायचा आहे. फक्त एक प्रॉपर्टी ऍड करावं लागेल टेलिफोन नंबर. टेलिफोन नंबरची एक मेथड लिहावं लागेल. जशी आपण इथं सेट ऍड्रेस केली तशी सेट टेलिफोन असेल आणि तो पण स्टुडंटचा ऑब्जेक्ट रिटर्न करेल. आणि जिथं तो ऑब्जेक्ट आपल्याला पाहिजे विथ टेलिफोन ती फक्त मेथड एक चेंज करायची आणि तिथं सेट टेलिफोन पण करायचं. आणि तो टेलिफोनचा पण ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न होईल तिथनं ती प्रॉपर्टी सेट करून. सो दिस इज बिल्डर पॅटर्न, जिथं आपल्याला काहीच करावं लागत नाही. खूप सिम्पल आहे. स्टेप वाईज ऑब्जेक्ट आपण रिटर्न करतो. मेथड चेनिंग यूज करतो. प्रायव्हेट व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे. सेटर मेथड लिहायच्या. पण सेटर मेथड लिहिताना आपण सेम ऑब्जेक्टचा रेफरन्स रिटर्न करायचा त्याच क्लासचा. म्हणजे आपल्याला ते मेथड चेनिंगला यूज करता येतं. आणि जिथं आपल्याला पाहिजे तिथं आपण सिम्पली तो ज्या टाईपची प्रॉपर्टी पाहिजे त्या टाईपची फक्त मेथड चेनिंग यूज करायची आणि तसा ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न केला जातो. हा आहे बिल्डर पॅटर्न.